तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आता सत्ता स्थापनेसाठी 60 मारीला वेग आलाय। एकीकडे आपले नगरसेवक शिंदेंनी मुंबईत पंचतारांकित हॉटेलात एकत्रित ठेवलेत। नव्या नगरसेवकांचा गट स्थापन करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिंदेंनी धावाधाव सुरू केली आहे। नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं मानलं जात आहे। दुसरीकडे शिंदे त्यांच्या पक्षाचे काही आमदार आणि मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती आहे। निवडणुकांमध्ये शिंदेंनी काही मंत्री आणि आमदारांवर जबाबदारी सोपवली होती, मात्र पक्षाला यात अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। तर तिकडे केडीएमसी मध्ये सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनं आणि भाजपनेही ठाकरेंची शिवसेना आणि मनसेसाठी गळ टाकल्याची माहिती समोर येते आहे। तर ताज हॉटेलमधल्या हॉटेल पॉलिटिक्सलाही वेग आलाय। शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालिकेतील गट आजच स्थापन केला जाणार असल्याचं कळतंय। याबाबतची कागदोपत्री प्रक्रियाही आज पूर्ण करून गटनेत्याची निवड केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गटनेत्यांच्या यादीमध्ये यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव, दत्ता नरवणकर आणि अमेय घोले यांसारख्या तरुण आणि अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे। आज गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया केल्यास नगरसेवक फुटीबाबत निश्चिंत राहता येईल। त्या अनुषंगाने शिवसेनेत हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हवं तसं यश मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे शिंदे त्यांच्या पक्षाचे काही आमदार आणि मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती आहे। निवडणुकांमध्ये शिंदेंनी काही मंत्री आणि आमदारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती, मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे। तसंच नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे। गेल्या निवडणुका मंत्र्यांची लिटमस टेस्ट होती असं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता शिवसेनेकडून कुणाला मंत्रिमंडळातून काढलं जाईल आणि कुणाला नव्यानं संधी मिळेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आता शिवसेना आणि भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू झालेत अशी माहिती कळते। केडीएमसी मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांसाठी शिवसेना आणि भाजपनं जाळं विणायला सुरुवात केली आहे। कल्याण डोंबिवलीतले ठाकरेंच्या शिवसेनेतले 9 नगरसेवक अज्ञात स्थळी पोहोचलेत। त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेतले 2 नगरसेवक हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। केडीएमसी सत्ता स्थापनेसाठी 62 जागा हव्यात। शिवसेनेकडे आहेत 53 नगरसेवक, तर भाजपचे 50 नगरसेवक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 तर मनसेकडे 5 नगरसेवक आहेत। त्यांना आपल्या गळ्याला लावून सत्ता स्थापनेसाठी घोडा बाजार जोरात रंगल्याची चर्चा रंगतेय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।